आज 11 एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती। तर महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार हे आपण फक्त पुस्तकातून स्मरणात घेतले, पण खऱ्या आयुष्यात घेतले नाही। ज्या महात्मा फुलेंनी महिला शिक्षणाचे समर्थन करून, जातीय भेदभाव निर्मूलन करून आणि सामाजिक समतेला प्रोत्साहन देऊन समाजात क्रांती घडवून आणली आणि त्यांच्या विचारांनाच आघात करून जी शालेय प्रणाली आहे त्याला बंद पाडत चाललो। तर चला मग आज महात्मा फुले जयंती निमित्त थोडक्यात आपण महात्मा फुले हे कोण होते आणि त्यांचं समाजामध्ये किती योगदान होतं ते आपण थोडक्यात पाहूया। महात्मा ज्योतिराव फुले हे एक अग्रणी भारतीय समाजसुधारक होते, ज्यांनी महिला शिक्षणाचे समर्थन करून, जातीय भेदभावाचे निर्मूलन करून आणि सामाजिक समतेला प्रोत्साहन देऊन समाजात क्रांती घडवून आणली। सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि 1848 मध्ये आपल्या पत्नी सावित्रीबाई सोबत मुलींची पहिली शाळा उघडली आणि दलित, शूद्र व विधवांच्या हक्कांसाठी अथकपणे लढा दिला। तर महिलांचे शिक्षण आणि समीक्षीकरण हे आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत त्यांनी सामाजिक बंधने मोडून 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली आणि शिक्षण हे स्त्रियांच्या मुक्तीचे प्राथमिक साधन आहे असा त्यांचा विश्वास होता। सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर रोजी महात्मा फुले यांनी केली। तर ही संघटना मानव अधिकार सुरक्षित करणे, सामाजिक समानता वाढवणे आणि शूद्र व दलितांसारख्या शोषित गटांचे सक्षमीकरण करण्यासाठी समर्पित होती। महिला आणि विधवांसाठी सामाजिक सुधारणा करून त्यांनी विधवा पुनर्विवाहाला सक्रियपणे पाठिंबा दिला आणि बालविवाहाला विरोध केला। तर स्त्री भ्रूण रोखण्यासाठी त्यांनी गर्भवती विधवांना मदत करण्याकरिता बाल हत्या प्रतिबंध गृह उघडले। साहित्यिक योगदानाद्वारे, गुलामगिरी सारख्या कृतींद्वारे त्यांनी जातीय विषमतेला, बौद्धिक आणि धार्मिक समर्थनांना आव्हान दिले आणि खालच्या जातींना शिक्षण घेण्याचे आव्हान केले। आणि शेतकरी आणि कामगार वर्गांसाठी त्यांनी शेतकरी आणि मजुरांच्या उन्नतीसाठी काम केले, त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि त्यांच्या शोषणाबद्दल पण त्यांना शिक्षित केले। तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यामुळे समानता, विवेकबुद्धी आणि मानवी प्रतिष्ठेची भावना वाढली, ज्यामुळे भारतीय सामाजिक सुधारणेतील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून ते बनले। तर अशा महामानवास माझा कोटी कोटी प्रणाम।